मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात गेलेच तर मंत्री म्हणून राज्याची सूत्रही चंद्रशेखर बावनकुळेंकडे सोपवली जाऊ शकतात असा मोठा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांनंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला दिसतात। सर्वांची योग्य संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे असे बावनकुळे आहेत असं संजय राऊतांनी म्हणत बावनकुळेंवरती स्तुतीसुमनं उधळली आहे। तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत। गिरीश महाजनांचा रेकॉर्ड खराब आहे, त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर 100% बावनकुळेंचा विचार होईल असं संजय राऊतांनी सांगितलं। तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येऊ चंद्रशेखर बावनकुळेंकडे? तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार, बरोबर आहे। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच कर, हे माझं आकलन। मग महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल, मराठी माणूस झाला म्हणून। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या, कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही। त्याच्यामुळे जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करा। 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वी ज्या काही हालचाली करायच्या आहेत त्या त्यांनी करून घ्याव्या, अशा मला त्यांना शुभेच्छा आहेत। सगळे अधिकार मला वाटतं राऊतांना दिलेले आहेत आमच्या पक्षाचे। मला वाटतं दिल्लीच्या आमच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले दिसत आहेत की कोण मुख्यमंत्री करायचं, कोणाला करायचं नाही, कोणाचं रेकॉर्ड काय आहे। मला वाटतं राऊतच सगळं बघतायत आता सध्या देशाचा कारभार। पंतप्रधान उद्धवजींना करतायत, CM कोणाला नाव कोणाचं घेत आहेत, बावनकुळेचं घेत आहेत, आमचं काय सांगतात, बरं वाईट सांगतायत। मला वाटतं सगळे अधिकार भाजपने त्यांना दिलेले आहेत, पण राऊतांना हे अधिकार दिलेले आहेत पक्षाने, मला असं वाटतं। त्यामुळे राऊतांना शुभेच्छा, त्यांना मला भेटावं लागेल जरा असं वाटतंय। त्याच्यावर आपण प्रतिक्रिया देणे योग्य नाही आहे। त्यांना या संदर्भात म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते, याचा मात्र विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काहीही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे। मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल। तर संजय भाऊचा भविष्यवाणी कुठंच कधी खरी ठरली नाही। त्याच्यानं त्यांनी कोणत्या आता ज्योतिषाजवळ हात पाहिला, त्यांचा पाहिला का कोणाचा पाहिला माहीत नाही। त्याच्यानं मला वाटतं त्याला काही अर्थ उरत। दरम्यान देवाभाऊंनी दिल्लीतली सूत्र हाती घ्यावीत असं बच्चू कडू यांनी वक्तव्य केल्यानंतर दरेकरांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मला वाटते देवाभाऊंना निश्चितच दिल्लीची वारी करावी, देश हातात घ्यावा, देशाचे सूत्र हातात घ्यावे, कारण आता दिल्लीला त्यांचं अधिक महत्त्व जास्त आहे। आणि त्या ठिकाणी निश्चितच मला वाटते शिंदे साहेबांनी इकडे महाराष्ट्रात एंट्री करावी आणि मग आम्ही पाहतोय देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात एकनाथजी असा एक प्रवास सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे। मला वाटतं बच्चू कडू यांनी बचकंडी वक्तव्य करू नयेत। त्यामुळे मला वाटतं कारण नसताना वाद उभा करू नये। केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी एकनाथराव शिंदे साहेबांना खुश करण्यासाठी
तुम्ही अपेक्षा व्यक्त करणं ठीक आहे, तुमच्या पक्षाचा प्रमुख नेता मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा करणं काहीच गैर नाही. पण तुम्ही आमच्या पक्षात काय व्हावं, देवेंद्र फडणवीसांनी कुठे जावं, कुठे राहावं, ना तुमची उंची आहे, ना तुमचा अधिकार आहे, ना तुमची आकलन करण्याची तेवढी क्षमता आणि कुवत आहे. त्याच्यामुळं आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे बोलावं.